नमस्कार. उद्या गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे काय हे आपण आज थोडक्यात बघूया. गुरु म्हणजे ज्ञान देणारा, आपल्या जीवनातला अंधकार दूर करून मार्ग दाखवणारा. मग ते ज्ञान कोणते? तर या ज्ञानाचे अनेक अंतहीन भाग आहेत. तुम्हाला काय हवं आहे हे तुम्ही निवडायचं आहे आणि ते मिळवण्यासाठी गुरुही आवश्यक आहेतच. मग आध्यात्मिक असो, व्यावहारिक असो की अन्य कोणतेही. एक उत्सव गुरु शिष्य नात्याचा आहे. गुरु हे एक तत्व आहे, चराचरातील कणाकणात वसलेलं. जीवनाच्या हर क्षणाला आपल्याला कोणी ना कोणी काही ना काहीतरी शिकवून जातं. आपल्या आयुष्यात आपल्याला भेटलेल्या प्रत्येक गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. कारण ज्ञान जर मिळवायचं असेल तर कृतज्ञ राहणं गरजेचं आहे. अंगी नम्रता असणं आवश्यक आहे. म्हणजेच तुमचा अहंकार संपायला हवा. मी जाऊन आम्ही व्हायला हवं. प्रत्येकात चांगलं काय हे शोधून आपल्यात ते आणलं पाहिजे आणि ते शिकण्यासाठी नम्रताही आवश्यक आहे. गुरु हे तत्व आहे म्हणजे जे प्रत्येक प्राणी मात्रात आहे. वेळोवेळी आपल्याला हे दिसून येतं, हो की नाही? प्रत्येक प्राणीमात्रात खूप काही शिकण्यासारखं असतं, अगदी छोट्या छोट्या गोष्टीमधून. फक्त आपलं चित्त स्थिर हवं आणि आपला दृष्टिकोन हा सकारात्मक हवा. आपण स्वतःला खूप अतिशिक्षित समजत असतो, पण एखाद्या प्रसंगात एखादे लहान मूलसुद्धा बरंच काही शिकवून जातं. मग आपण विचार करत बसतो, अरे हे तर आपल्यालाही माहीत होतं आणि एवढी साधी गोष्ट आपल्या लक्षात येऊ नये. गुरुपौर्णिमा हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. ज्या व्यक्तीकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळालं आहे त्या सर्वांना धन्यवाद देण्याचा, प्रणाम करण्याचा, शरण जाण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. अगदी सृष्टीतूनही आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं आणि हे आपण अनुभवत आहोतच. अगदी एक छोटंसं बीज पेरलं तरी ते अंकुरतं आणि फळाफुलांनी बहरून आनंद देतं. सुख आनंद वाटायचा असतो, देत जायचा असतो. हे प्रत्येक वेळी सृष्टी शिकवते. एक पाण्याचा शिडकावा पुरेसा असतो. कोणत्याही गोष्टीने, प्रेमाने, श्रद्धेने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मकतेने, विश्वासाने सांभाळणं. एक स्पर्श प्रेमाचा ओलावा निर्माण करतो, आत्मविश्वास जागवतो आणि ताठ उभं राहायला शिकवतो. सृष्टी भरभरून प्रेमाची शिकवण देते, आपलेपणाची भावना देते. तिची जोपासना करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. मानव बना, माणुसकी जागवा, माणूस म्हणून जगा, हीच शिकवण गुरूंची आहे. तिचा आदर करून सांभाळणं हे आपलं कर्तव्य आहे. हीच खरी गुरुपौर्णिमा आणि हीच खरी गुरुदक्षिणा. खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे, जो बोध केलेला आहे, जी शिकवण दिलेली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणं आणि सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणं, त्यांचा शब्द चालवणं म्हणजे खरं गुरुपूजन. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.